Good morning, student. This is the third chapter from ninth Science and Technology. The name of chapter is Current Electricity. As we know that in the 8th standard, we have learned some basic concept about the electricity. This chapter covers potential and potential difference, conductor and insulator, that is called as a bad conductors, electrical resistance and Ohm's law, connection of a resistor and effective resistance. Before going to see this all points, first of all, now take an introduction of this chapter. As we know that electricity is of utmost importance in the modern world. We depend on it for almost everything in our day-to-day life. In order to avoid the inconvenience faced due to a failure of a power supply, hospitals, bank, office and private institution make an alternative arrangement with the help of a generator. Electricity is used for running electric furnaces, electric motors and several other instruments used in the industries. बघा विद्यार्थी मित्रांनो, जी इलेक्ट्रिसिटी आहे ती आपल्या दैनंदिन जीवनाचा हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. आधुनिक जगामध्ये तर इलेक्ट्रिसिटी शिवाय मला नाही वाटत की असं दुसरी कोणती गोष्ट आहे की ती चालू शकेल. तसं पाहायला गेलं तर याचं थोडं जरी इनकन्व्हिनियन्स आपल्याला असुविधा झाली, कधी लाईट गेली, कधी डीपी फेल झाली, तर आपण पाहतो लोड शेडिंगमध्ये आपल्याला किती त्रास होतो. त्याचबरोबर हॉस्पिटलसारख्या ठिकाणी आपण कोरोनाच्या कालखंडात पाहिलं की लाईटचं किती महत्त्व आहे, कारण की मोठे मोठे व्हेंटिलेटर्स हे लाईटवर चालतात. बँक जर लाईट गेली तर सगळे आर्थिक व्यवहार ठप्प होतात आणि विविध प्रकारच्या ऑफिसमध्ये किंवा प्रायव्हेट इन्स्टिट्यूटमध्ये जर अशा प्रकारच्या फेल्युअरला जर फेस केलं, त्याच्या समोर गेलं किंवा ते जो समोर आला तुमच्या, तर तुमच्या असं लक्षात येईल की त्यांना खूप अडचण निर्माण होते. म्हणून त्यांनी त्यांचे काय केलेत अल्टरनेटिव्स, म्हणजेच काही पर्याय शोधलेत. मग त्यासाठी त्यांनी त्यांचे प्रायव्हेट जनरेटर घेतलेले आहेत. काही हॉस्पिटल्स, काही बँका जर तुम्ही काही पाहिल्या तर त्यांच्या छतावर आता सोलार एनर्जीचे पॅनल तुम्हाला बसवलेले दिसतील. म्हणजे त्यांनी ऑलमोस्ट काय केलं आहे की त्याचा पर्याय शोधला आहे. कशामुळे शोधला आहे की विद्युत पुरवठा हा खंडित नाही झाला पाहिजे. इतका हा जीवनाचा महत्त्वाचा घटक बनलेला आहे. इलेक्ट्रिसिटी इज युज्ड फॉर रनिंग इलेक्ट्रिक फर्नेसेस. मोठे मोठे जे इलेक्ट्रिक फर्नेस असतात जिथं उष्णतेची गरज असते, जिथं वितळवण्याचं काम असतं, काही अशा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. इंडस्ट्रीमध्ये ह्या गोष्टी तर खूपच लागतात आणि तुम्हाला माहिती आहे की इंडस्ट्री जर चालवायची असेल तर पाणी आणि लाईट ह्या दोन त्यांना बेसिक सुविधा लागतात. आणि तुम्हाला माहिती आहे जर औद्योगिक क्षेत्र चांगल्या पद्धतीनं जर चाललं तर त्या देशाचा, त्या भागाचा, त्या एरियाचा विकास व्हायला फारसा वेळ लागत नाही. आता डोमेस्टिक अप्लायन्सेस म्हणजे आपले घरगुती जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या असं लक्षात येईल आपल्या घरामध्ये फ्रीज, इलेक्ट्रिकल ओव्हन, मिक्सर, फॅन, वॉशिंग मशीन, व्हॅक्यूम क्लीनर, रोटी मेकर एक्सेट्रा, डिशवॉशरसुद्धा आहे एक्सेट्रा हॅव हेल्प टू अस सेव्हिंग टाईम अँड लेबर. जर आपण असं पाहिलं तर फ्रीज, इलेक्ट्रिक ओव्हन ज्यात आपण वस्तू केक, आपल्याला एखादी तात्काळ वस्तू गरम करायची असेल, काही भाजायची असेल तर आपण ओव्हनचा वापर करतो. मिक्सर आहे, फॅन आहे, कपडे धुवायची वॉशिंग मशीन आहे, घर स्वच्छ करण्यासाठी वॉशिंग मशीन, व्हॅक्यूम क्लीनर आहे. त्याचबरोबर रोटी मेकर, आता पोळी बनवायची पण मशीन लक्षात ठेवा. आणि मी आत्ता जे म्हणलं तुम्हाला डिशवॉशर, तर डिशवॉशर म्हणजे भांडेसुद्धा धुवायची मशीन आहे. या सगळ्या गोष्टीमुळे होतं काय की आपला टाईम वाचतो. पण हे सगळं चालतं कसं? लाईटवर चालतं. कशावर? इलेक्ट्रिसिटीवर. ऑल दिस डिव्हाइसेस कॅन नॉट बी रन विदाउट इलेक्ट्रिसिटी. नॉट ओनली ह्युमन बिईंग बट ऑल्सो ॲनिमल्स सम यूज द इलेक्ट्रिसिटी. आता हे नेचरमधलं एक फार चांगलं उदाहरण आहे की केवळ मानवजातच ह्या इलेक्ट्रिसिटीचा वापर करत नाही, तर काही काही असे एक्झाम्पल्स आहेत. आता तुम्ही कधी पाहिलं असेल की तुम्ही ईल नावाचा मासा ऐकला असेल. हा ईल नावाचा मासा काय करतो की इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करतो. त्याच्या बॉडीमध्ये अशा विशेष प्रकारच्या सेल असतात की त्या सेल काय करतात की एकत्रितपणे तो इलेक्ट्रिक इम्पल्स एकत्र करून तो काय करतात, तो पाण्यामध्ये सोडतात. आणि त्याच्या पाठीमागचं कारण आहे ते सेल्फ डिफेन्ससाठी, स्वतःच्या संरक्षणात. किंवा आता त्याला एखादी भक्ष्य खायचे, प्रे म्हणजे भक्ष्य, टू कॅच देअर प्रे अँड ऑल्सो फॉर द सेल्फ डिफेन्स. मग तो काय करतो, त्या भक्ष्य जिथे त्याला जे खायचंय त्याच्या बाजूला जातो आणि एकदम इलेक्ट्रिक करंट सोडतो. इलेक्ट्रिक करंट पाण्यात सोडल्यानंतर ते जे भक्ष्य आहे ते भक्ष्य एकदम थोडंसं असं बधीर होतं, त्याला काही कळतच नाही. ज्याने सहन करू शकलं नाही ते भक्ष्य मरतं सुद्धा. आणि अशा वेळेस तो ईल मासा त्याला खाऊन टाकतो. जर त्याच्यावर कधी कधी हल्ला झाला तर हल्ला झाल्याच्या नंतर सुद्धा ईल मासा काय करतो, खूप मोठ्या प्रमाणात काय करतो, त्याची इलेक्ट्रिसिटी सोडतो. आता हे असं हे जे नेचरमध्ये आहेत काही ॲनिमल ह्याचा वापर करतात.
द लाइटनिंग दॅट स्ट्राईक द अर्थ इज अन एक्सलंट एक्झाम्पल ऑफ अ नॅचरल फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी. आता बघा की वीज पडणे, तर वीज तुम्ही पाहिली असेल ढगाकडनं वीज कुठे येते, जमिनीकडनं येते. दॅट वॉज अन व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट हा, कारण की या मुद्द्याला धरूनच आपल्याला पुढे जायचं आहे. हा महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण की या अख्ख्या चॅप्टरमध्ये किंवा इथून पुढे तुम्ही 10वी 11वीला जर पाहिलं तर लाइटनिंगमध्ये फ्लो महत्त्वाचा आहे. विदाउट फ्लो इट कॅन नॉट बी अ पॉसिबल टू generate the electricity. What is the connection of a flow and electricity? We will be learn it is an example and some experiment. Now just keep in your mind the lightning that strike on earth is an excellent example of a natural flow of the electricity. मग जी वीज पडते ही सुद्धा काय आहे, ढगाकडनं अर्थ म्हणजे जमिनीकडे ही काय करत असते, प्रवाहित होत असते. हा नैसर्गिक प्रवाह, असं तुम्हाला जमिनीकडनं ढगाकडे एखादी वीज दिसणार नाही, लक्षात घ्या. आता हा नंतरचा मुद्दा की वीज कशी निर्माण होते वगैरे आपण तो नंतर कधी अनदर डिस्कस करू. व्हॉट इफ इट कुड बी कलेक्ट ऑर स्टोअर इलेक्ट्रिकली. आता ही म्हणजे इलेक्ट्रिसिटी जर आपण म्हणजे ईल माशानं प्रोड्यूस केलेली इलेक्ट्रिसिटी जर आपण कॅच करू शकलो किंवा ढगातनं पडलेली वीज जर आपण काही कॅच करू शकलो आणि ती जर स्टोअर करू शकलो तर किती मजा येईल. कारण की ढगामधल्या पडणाऱ्या विजेमधून तो प्रचंड वोल्ट असतात, ती तर वीज इतकी मुबलक आणि खूप मोठ्या प्रमाणात असते. आणि याच्यावर शास्त्रज्ञांचे प्रयोग सुरू आहेत. काही प्रमाणात प्रयोग सक्सेस पण आहेत, पण ते सस्टेनेबल नाहीत, म्हणजे स्थिर नाहीत, की त्याचा त्या प्रमाणामध्ये वापर करणं शक्य नाही. पण ही टेक्नॉलॉजी, जसं आपण नेहमी म्हणतो विज्ञानामध्ये पूर्णविराम हा कधीच नसतो. एव्हरीथिंग इज बीन ग्रोईंग. म्हणजे तुम्ही पाहत असताल की सुरुवातीला मोबाईल हा किती मोठा होता आणि आज मोबाईल किती छोटा झालेला आहे. कम्प्युटर सुरुवातीला किती मोठं होतं, आज कम्प्युटर किती लहान झालं आहे. टेक्नॉलॉजी ही जशी जशी इव्हॉल्व्ह होते, डेव्हलप होत चालते, तशा तशा आपल्याला काय होतात की सुविधा मिळत जातात. म्हणजेच इथं पूर्णविराम कधी नसतो, स्वल्पविराम. शोध हा कायमस्वरूपी असतो आणि याच्यामध्ये शोध लागेले आणि भविष्यामध्ये आपल्याला तशा प्रकारची वीज कलेक्ट सुद्धा आपण करू शकतो. आता बघा की हा पुढचा मुद्दा. आता त्यांनी एक प्रश्न विचारला, यू मस्ट हॅव सीन द वॉटरफॉल विच वे डज द वॉटर फ्लो. आता तुम्ही सगळ्यांनी धबधबा पाहिला, आता पावसाच्या दिवसात सगळ्यांनी मस्तपैकी धबधबे वगैरे पाहिलेले असतील. आता पावसाच्या दिवसामध्ये तुम्ही धबधबे पाहत असताना त्याचा नेमका मार्ग कसा असतो, तो जमिनीकडनं डोंगरावर जातो का डोंगरावरनं खाली जमिनीकडे पडतो. तर 101% हा काय असतो, उंच डोंगरावरनं तो काय असतो, खाली पडतो. म्हणजे विच वे डज द फ्लो म्हणजे फ्रॉम हायर टू लोअर, म्हणजे उंचीकडून तो कमी उंचीकडे, म्हणजे जास्त आपण हायर लेवल टू लोअर लेवलकडे तो काय करत असतो, तो वॉटरफॉल जो असतो तो फ्लो होत असतो. दिस वॉज अ सिम्पल एक्झाम्पल. पण या एक्झाम्पलचं उदाहरण कशामुळे घ्यायचं, फॉर द जनरेशन ऑफ अ इलेक्ट्रिसिटी वॉटर इज रिलीज्ड फ्रॉम अ डॅम ॲट अ हायर लेवल टू बिकॉज ऑफ इट्स ग्रॅव्हिटी. आता मला सांगा, जर समजा मला एखादी इलेक्ट्रिसिटी जनरेट करायची आहे, तर इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी मला आता हे आपण पाहणार आहोत की पाण्याचा वापर करून किंवा डॅमचा पाण्यामध्ये आपण स्टोअर करून ही इलेक्ट्रिसिटी आपण कशी जनरेट करू शकतो. पण तो उदाहरण फक्त लक्षात घ्या की इथं ही ग्रॅव्हिटेशनचा, म्हणजे जसं तुम्ही आपण ग्रॅव्हिटेशनमध्ये पाहिलं की वस्तू ही उंचीवरनं नेहमी कशी येते, जमिनीकडे आकर्षित होते. म्हणजे ग्रॅव्हिटेशनचा हा तो भाग आहे की गुरुत्वाकर्षण बलामुळे नेहमी वस्तू उंचावरनं कुठे येते, पृथ्वीच्या सरफेसवरून पडत असते. आणि त्याच गोष्टीचा आपण वापर करून काय करतो की तिथं मोठी मोठी टर्बाईन फिरवतो आणि टर्बाईन फिरवल्यामुळे आपल्याला काय होते, इथं इलेक्ट्रिसिटी जनरेट व्हायला मिळते. आता टर्बाईन म्हणजे ज्याला आपण मराठीत जनित्र म्हणतो, ते आपण पुढे टप्प्याटप्प्यानं पाहणार आहोत. Thus, as we know that the direction of a flow of a water between 2 points depend upon the level ऑफ अ 2 points. आता इथं महत्त्वाचा मुद्दा काय आहे की त्यांनी असं म्हणले की ॲज वी नो द डायरेक्शन ऑफ अ फ्लो वॉटर बिटवीन 2 points. जसं मी म्हणलं हायर लेवल आणि लोअर लेवल, जसं हे समजून जर घ्यायचं असेल तर आपण पुढची डायग्राम बघू. आता इथं बघा, हे 2 बॉटल्स आहेत. या 2 बॉटल्सला एका पाईपनं कनेक्ट केलं. इथं आपण एक मध्ये चिमटा जोडलेला आहे. आता चिमटा जोडलेला असल्यामुळे सध्या पाणी यातून फ्लो होणार नाही. हा हायर पॉईंट झाला आणि हा लोअर पॉईंट झाला. समजून घ्यायचं तर रेषा कन्सिडर करा. सो दिस इज द हायर लेवल अँड दिस इज द लोअर लेवल. आणि आपण आता तसं पाहिलं, काय पाहिलं की डायरेक्शन ऑफ अ फ्लो ऑफ अ वॉटर बिटवीन 2 points डिपेंड अपॉन द लेवल ऑफ अ 2 points. नाव यू कॅन सी हिअर, दिस इज फर्स्ट पॉईंट अँड दिस इज द सेकंड पॉईंट. अँड ॲज वी ऑब्झर्व, जर तुम्ही ते क्लिअरली पाहिलं तर ही लेवल आणि ही लेवल याच्यामध्ये तुम्हाला काय दिसेल, फरक दिसेल. अँड दिस लेवल कॅन कॉज टू द फ्लो ऑफ वॉटर. आणि ही जी लोअर लेवल आणि हायर लेवल, ज्याला आपण 2 वेगवेगळे बिंदू म्हणतो, या लेवल्सच या पाण्याला फ्लो करण्यासाठी काय करतात, त्या कारणीभूत ठरतात. हे नीट लक्षात घ्या. जर समजा यालाही तुम्ही असंच एका स्टँडवर ठेवलं तर पाणी फ्लो होईल का,
एक्झॅक्टली नाही होणार, कारण की दोघंही जर बॉटल एकाच लेवलला असतील तर पाणी कसं फ्लो होईल, होणार नाही. ग्रॅव्हिटेशन काय सांगतं, उंचीकडून ते कसं होतं नेहमी ते खाली. नदीचा प्रवाह तुम्ही पाहिला असेल की उतारा म्हणजे तो उताराला असतो, उंचीकडून उताराला, बरोबर आहे की नाही. आपण घर बांधताना सुद्धा काय करतो की घराच्या आपण समजा समोर चौक काढला आणि पावसाचं पाणी आपल्या चौकात नाही जमा झालं पाहिजे, तर आपण काय करतो, तो सगळा उतार एका कॉर्नरला काढून देतो, मी त्याला किंचित तिरकं खाली करतो. अगदी सेंटीमीटरमध्ये उंचीचा फरक असतो, पण ते पॉईंट्स क्रिएट करावे लागतात, तयार करावे लागतात. त्यामुळे आपल्या चौकामध्ये काय होतं, पाणी साठत नाही. तुम्ही कधी घराचं छत बांधलं असेल तर घर बांधताना तुम्ही बघा, छताचं ते मिस्त्री लोक सुद्धा काय करतात, की गवंडी लोक काय करतात की छताचा उतार हा साईडनं काढून देतात, का तर छतावर पाणी थांबलं नाही पाहिजे. म्हणजे तिथं ते काय करतात की हायर लेवल आणि लोअर लेवल काय करतात, मेंटेन करतात. आणि हा ग्रॅव्हिटेशनमुळे काय होतं की ते पाणी निघून जातं. नाव यू कॅन सी. आता ही जी टर्म आहे इथं, ज्याला आपण म्हणतो की हा वाक्य कशासाठी महत्वाचं म्हणतो मी, डायरेक्शन ऑफ अ फ्लो ऑफ अ वॉटर, म्हणजे ह्या पाण्याचा जो फ्लो त्याची डायरेक्शन ठरवण्याचं काम हे कोण ठरवतं, बिटवीन 2 पॉईंट्स डिपेंड ऑन हायर लेवल अँड 2 पॉईंट. मग इथं समजा मी ह्याला उंचीवर नेलं आणि याला खाली ठेवलं तर डायरेक्शन ऑफ वॉटर गेट चेंज, ती या बॉटलमधून या बॉटलमध्ये होईल, म्हणून त्यांनी ते शब्द वापरला, नीट लक्षात घ्या. नाव सी द नेक्स्ट पॉईंट इज पोटेन्शियल अँड पोटेन्शियल डिफरन्स. आता बघा की आपण पोटेन्शियल एनर्जी नावाचा हा शब्द यापूर्वीच्या पॉईंटमध्ये आपण ऐकलेला आहे आणि त्याच्या आपण साठवलं होतं की उंचीवरची म्हणजे एनर्जी बाय देअर स्टेट, ज्याला आपण म्हणतो की त्याच्या स्थितीनुसार त्याच्यामध्ये साठवलेली एनर्जी आपण पोटेन्शियल एनर्जी म्हणतो. आता इथं पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय आणि इथं पोटेन्शियल डिफरन्सचा फरक काय, बघा इथं लक्षात घ्या. आता इथं फक्त आपण त्याचा रेफरन्स बघायलो, पण पोटेन्शियल डिफरन्सला आता इथं पोटेन्शियल आपण विभव असं म्हणतो आणि विभवांतर, इथं पोटेन्शियल डिफरन्सला काय म्हणतो, विभवातलं अंतर. पोटेन्शियल म्हणजे विभव आणि पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे विभवातील अंतर, आणि त्याला जोडून शब्द तयार झाला विभवांतर. आता इथं नीट लक्षात घ्या की ही गोष्ट समजून घेण्याकरता आपण आज फक्त हाच एवढा एक मुद्दा आपण डिस्कस करणार आहोत, कारण की जोपर्यंत हा मुद्दा प्रॉपरली तुम्हाला लक्षात येणार नाही तोपर्यंत तुम्हाला फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी आणि त्याचबरोबर हाऊ इलेक्ट्रिसिटी गेट जनरेटेड हे कधीच लक्षात येणार नाही. आता ह्याच्यात त्यांनी बाकी हेच दिलं आहे की 2 प्लास्टिक बॉटल आपण घेतल्यात, रबर ट्यूब घेतली, क्लॅम्प वॉटर घेतला आणि एक्सपेरिमेंटचा आपण इथं सेटअप केलेला आहे. आता त्यांचं असं म्हणणं आहे की ही क्लॅम्प काढून टाका आणि तुमचं ऑब्झर्वेशन्स नोंद करा. आता बघा, क्लॅम्प काढून टाकली तर काय होईल की या बॉटलमधलं पाणी या खालच्या बॉटलमध्ये फ्लो व्हायला सुरुवात होईल. प्रश्न पहिल्याच उत्तर आपल्याला भेटलं. नंबर 2, हे पाणी कुठपर्यंत फ्लो होईल, जोपर्यंत या दोन्हीही बॉटलच्या पातळी, ज्याला आपण हा ए पॉईंट म्हणू आणि हा बी पॉईंट म्हणू, जोपर्यंत हे दोन्हीही एक लेवलला येणार नाही तोपर्यंत हा काय होईल, फ्लो होत राहील. आणि एकदा का हा फ्लो लेवल एकत्र आली तर फ्लो काय होईल, ऑटोमॅटिकली बंद होईल. आता मग इथं त्यांनी असे काही प्रश्न विचारले, व्हॉट विल हॅपन वेन क्लॅम्प इज रिमूव्ड. जसं मी आता डिस्कस केलं की क्लॅम्प मी चिमटा काढून टाकला, सो व्हॉट विल हॅपन, देन फ्लो ऑफ वॉटर गेट स्टार्ट हिअर, फ्रॉम व्हेअर टू व्हेअर, फ्रॉम हायर लेवल टू लोअर लेवल, उंचीकडून ते कमी उंचीच्या सकल भागाकडे काय होईल, ते वाहायला सुरुवात होईल. डज वॉटर फ्लो फ्लोईंग और वाय. पुन्हा मुद्दा तोच आहे, पाणी तुम्हाला चिमटा काढल्यानंतर वाहताना दिसते का, 101%, बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटेशन फ्रॉम हायर पॉईंट टू लोअर पॉईंट. नाव दिस इज हेअर पॉईंट ए अँड पॉईंट बी, ही जी हाईट वाढली ना इथं, सो दॅट वॉज अन डिफरन्स बिटवीन, दिस इज द विभव, you can consider as a vibhav, this is the potential among this water, and this height with the help of that tripod it will create a difference, that is vibhavantar. So मग पुढचा प्रश्न काय, what will you do keep the water flowing for longer duration. आता समजा मला हे पाणी, आता प्रश्न पहिला आहे, पाणी कुठपर्यंत वाहील, पाणी कुठपर्यंत वाहील, जोपर्यंत ही 2 लेवल एकत्र येणार नाहीत तोपर्यंत. म्हणजे साधारणतः जर मी रेग ओढली तर पाणी जे आपण इथपर्यंत आलं की ते काय होईल, लेवल, किंवा हे खाली खाली येत चलं, हे खाली खाली आल्याच्या नंतर या लेवलला येऊन कुठंतरी ते पाणी काय होईल, हे असं एका लेवलला येईल आणि पाणी स्टॉप होईल. पण मला समजा हे पाण्याचा फ्लो चालूच ठेवायचा आहे, हा बंदच होऊ द्यायचा नाही, तर मी त्यासाठी काय करेल, याला अजून खाली खाली ठेवील आणि वरून यांच्यातला हा डिफरन्स कायमच ठेवील. जोपर्यंत हा डिफरन्स मी कायम ठेवील तोपर्यंत पाण्याचा फ्लो काय होईल, लॉंगर ड्युरेशनपर्यंत चालत राहील. जस्ट लाईक अ वॉटर. आता हे जसं पाणी हायर लेवलकडून लोअर लेवलकडे, हायर डेन्सिटीकडून लोअर डेन्सिटीकडे, जास्तीकडून कमीकडे, उंचीवरून कमी उंचीकडे, ज्याला आपण सखल भाग जमिनीकडे, लक्षात घ्या, जसं आपण इथं म्हणलं वॉटरफॉल बघितलं, डोंगर आणि या डोंगरावरून वाहणारा धबधबा जमिनीकडे, असं जर राहिलं तर जस्ट लाईक अ वॉटर
द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्जेस 2 points डिपेंड्स ऑन द काइंड ऑफ इलेक्ट्रिकल लेवल ॲट दोज पॉईंट्स. आता इथं लक्षात घ्या की इथं जसं पाणी हे फ्लो होतंय अगदी तसंच जर पाहायला गेलं तर इलेक्ट्रिक चार्ज सुद्धा काय होतो या 2 पॉईंट्समध्ये, म्हणजे हायर लेवल टू लोअर लेवलमध्येच काय होत असतो, हा फ्लो होत असतो. आता हे नेमकं कसं आहे काय आपण टप्प्याटप्प्याने बघणार आहोत. फक्त इथं मुद्दा लक्षात घ्या की एखादी गोष्ट फ्लो होण्याकरता त्याच्यामध्ये काय पाहिजे, डिफरन्स पाहिजे. जोपर्यंत तो डिफरन्स आपण तयार करणार नाहीत किंवा तो नॅचरली असेल डिफरन्स तरच तो फ्लो होईल, अन्यथा तो डिफरन्स कधी फ्लो होणार नाही, म्हणजे तो जो वॉटर आहे तो कधी फ्लो होणार नाही. आता मग इथं त्यांनी काय म्हणले की इलेक्ट्रिक चार्जेसमध्ये आपण काय केलं की इलेक्ट्रिकल लेवल्स तयार केल्या. आता ह्याला आपण एक इलेक्ट्रिकल लेवल म्हणून, ह्याला दुसरी इलेक्ट्रिकल लेवल म्हणून. नाव यू कॅन सी दिस इज हायर लेवल इलेक्ट्रिकल अँड दिस इज द लोअर लेवल ऑफ इलेक्ट्रिकल. सो because of that the electric charges also flow the same way as like flow the water, and this is called as a electrical potential. Now this is the potential. पण आपण कोणाच्या संदर्भात पाहतो, इलेक्ट्रिकच्या, म्हणून आपण त्याला म्हणतो इलेक्ट्रिक पोटेन्शियल. आता एक लक्षात घ्या, पोटेन्शियल या शब्दाचा अर्थ अतिशय व्यापक आहे. त्याला आपण विभव पण म्हणू शकतो किंवा अजून त्याचे भरपूर संदर्भामध्ये ते आपण वापरू शकतो. स्थितीनुसार सुद्धा निर्माण होणारी ऊर्जा वगैरे असं आपण त्याला म्हणू शकतो. मग जो आता हा तुमच्या मुद्दा लक्षात आला की व्हॉट इज द इलेक्ट्रिकल लेवल और इलेक्ट्रिकल, दिस इज द लेवल, दिस इज इलेक्ट्रिकल लेवल, दिस इज इलेक्ट्रिकल चार्ज लेवल, अँड because of that difference in their level electric charges flow from point A to point B, and this difference, now you can see here, this is on some height and this is on a surface, so this is the difference. If you draw arrow here, जर इथं असा बाण काढला तुमच्या असं लक्षात येईल एवढा डिफरन्स आहे. याचा हा बेस आणि याचा हा बेस जर तुम्ही पाहिला किंवा याचा टॉप पाहिला आणि याचा टॉप पाहिला तर यू कॅन फाइंड आउट दिस मच ऑफ अ डिफरन्स बिटवीन टू बॉटल बाय देअर हाईट, and because of that difference it will flow the electric charges from higher level to lower level, and hence it is called as the electric level also. So this is the higher electric level and this is the lower electric level, and because of that, आता इथं वॉटर कन्सिडर करू नका, इथं इलेक्ट्रिक चार्ज कन्सिडर करा. आता चार्ज म्हणजे तुम्हाला धन आणि ऋण, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह, आणि मग इथं हायर लेवलवरचा जो चार्ज आहे तो चार्ज काय होतो, तो फ्लो व्हायला चालू होईल. लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो. सो दिस इज द पोटेन्शियल अँड पोटेन्शियल डिफरन्स. उद्याच्या तासामध्ये आपण याचा अजून, आता इथं आपण पाण्याचं उदाहरण घेतलंय, आपण तिथं ॲक्च्युअली चार्जेस म्हणजे इलेक्ट्रिकल चार्जेस असतात, पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज, त्याचं उदाहरण घेऊन आपण हा पोटेन्शियल आणि पोटेन्शियल डिफरन्सचा मुद्दा हा आपण अतिशय विस्तृत स्वरूपामध्ये बघणार आहोत. पण बिफोर दॅट ही कन्सेप्ट समजून घ्या. जोपर्यंत ही कन्सेप्ट तुमच्या लक्षात येणार नाही तोपर्यंत, जसं इथं आपण म्हणतो की वॉटरला वाहण्यासाठी कोण जबाबदार आहे, डिपेंड्स द लेवल ऑफ अ 2 पॉईंट्स. म्हणजे जर पाण्याला व्हायचं असेल तर ती लेवल रिस्पॉन्सिबल आहे. कोणती लेवल, हायर लेवल आणि लोअर लेवल. अगदी तसंच आहे, जर इलेक्ट्रिक चार्जेसला फ्लो व्हायचं असेल तर ही लेवलमध्ये सुद्धा काय पाहिजे, डिफरन्स पाहिजे. विदाउट द डिफरन्स इन द इलेक्ट्रिकल लेवल the charges will not flow from higher to lower, that means positive to negative or higher charges to lower charges. So this was a simple concept about the potential difference. उद्या आपण पुढचा मुद्दा डिटेलमध्ये बघू. थँक्यू.